28 फेब्रुवारीला इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी मिळून इराणवर अनेक हल्ले केले. इराणच्या तेहरान या राजधानीवर हल्ले केलेच, याशिवाय इराणमधल्या अनेक वेगवेगळ्या शहरांना टार्गेट केलं गेलं आणि तिथे देखील हल्ले केले गेले. म्हणताना अमेरिकेनं आणि इस्रायलनं जरी सांगितलं असलं की आम्ही फक्त मिलिटरीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले असले, तरी मिनाब नावाच्या एका शहरावरती हल्ला झालाय, जिथल्या एका शाळेवर हल्ला झालाय, म्हणजे एका एलिमेंटरी स्कूलवर हल्ला झालाय. या शाळेमधल्या 165 लोकांचा मृत्यू झालाय. आता 165 मध्ये साधारण 10 किंवा 15 लोक स्टाफचे आहेत. अन्यथा 150 मुलींचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झालाय. या 10 वर्षाच्या खालच्या असणाऱ्या शाळेच्या मुलींचा यामध्ये मृत्यू झाल्यामुळे ही एक मोठी घटना सध्या इराणमध्ये घडलेली आहे आणि ज्याच्याबद्दलचा अंतविधीची प्रोसेशन, ज्यांचा अंतविधी आज पार पाडला गेला आणि त्याला लाखो लोक आलेले होते. या घटनेवर संपूर्ण जगभरातून अमेरिकेवर आणि इस्रायलवरती टीका होते आहे आणि ती होणारच आहे, कारण ही घटना एवढी दुर्दैवी आहे. कारण सामान्य लोकांच्यावर इथं हल्ले केले गेले, सिव्हिलियन्सला टार्गेट केलं गेलं, असं आता सगळीकडे म्हटलं जातंय. याचे परिणाम इतके भयानक होऊ शकतात की जे युद्ध इस्रायल आणि अमेरिकेला काही दिवसात संपेल असं वाटत होतं, ते युद्ध तर कदाचित संपणार नाहीच. याशिवाय इराणची जनता ही अमेरिका आणि इस्रायलपासून इतकी दूर जाईल की ती कधीही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बंड करून उठणार नाही. नेमके काय काय परिणाम होऊ शकतात आणि आज नेमकं काय घडलंय ते बघूया या व्हिडिओमध्ये. माहितीये की शनिवारी 28 तारखेला इस्रायल आणि अमेरिकेनं अत्यंत गुप्ततेनं डायरेक्ट खामेनींच्या ऑफिस कॉम्प्लेक्सवरती हल्ला केला आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्याचबरोबर IRGCचे जे कमांडर होते, त्यांची जी लोकेशन्स त्यांच्याकडे होते, त्या सगळ्यांच्यावर हल्ले केले गेले आणि त्यांना देखील मारलं गेलं. पण याच वेळी अमेरिकेनं इतर शहरांना देखील टार्गेट केलं आणि त्यातल्या काही सिव्हिलियन ठिकाणांना, म्हणजे जिथं सामान्य लोक राहतात, अशा वस्त्यांना देखील टार्गेट केलं गेलं. त्यामध्ये एका मिनाबमधल्या एलिमेंटरी स्कूलला, प्राथमिक शाळेला टार्गेट केलं गेलं, ज्यामध्ये जवळजवळ 110 शाळकरी मुलींचा मृत्यू झालाय आणि काही स्टाफचा मृत्यू झालाय. आता आज याची अंत्यविधी निघाला आणि या अंत्यविधीला मिनाब या शहरामध्ये अक्षरशः लाखोचा जनसमुदाय उपस्थित होता. या लाखोंच्या जनसमुदायानं एकच आक्रोश केलेला होता. संपूर्ण मिनाबच काय, तर इराणमध्ये ही दृश्य अक्षरशः भयानक रीतीनं व्हायरल होत आहेत आणि सगळीकडे, जगातच सगळीकडे ही पोचलेली आहेत. IRNS न्यूज, जे इराणमधली स्टेट मीडिया आहे, त्यांनी या पद्धतीचे फुटेजेस सध्या बाहेर दिलेले आहेत आणि ते सगळे बघितल्यानंतर असं वाटतंय की हा एक अत्यंत भयंकर असा हल्ला होता आणि असा हल्ला अमेरिकेनं किंवा इस्रायलनं करायला नको होता, पण तो त्यांनी केलाय. या अंत्यविधीला त्या मुलांचे अनेक पालक उपस्थित आहेत, त्याशिवाय अनेक मोठा जनसमुदाय देखील उपस्थित आहे. अनेक लोक आपल्या मुलींचे शाळेचे ड्रेस घेऊन आलेले आहेत. इतकं हे भयानक दृश्य आहे आणि यामध्ये जो लाखोंचा जनसमुदाय आहे, तो आता खामेनींच्या घोषणा देतोय. तो आता खामेनींना चांगलं म्हणायला लागलाय. जे काही दिवसांपूर्वी दिसलेलं होतं की इराणमध्ये सेलिब्रेशन होत आहे, इराणमध्ये लोक आनंदी आहेत की खामेनींची इस्लामिक रिजीम संपली, यासाठी रस्त्यावर उतरले होते, तेच लोक आज अमेरिका मुर्दाबादच्या, इस्रायल मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. हे सगळे लोक तिथे जमलेले म्हणत होते की नो सरेंडर. नो सरेंडर म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आता इराण, अमेरिका आणि इस्रायल समोर गुडघे टेकणार नाही. जे होईल ते होईल, पण हे युद्ध असंच रेटलं गेलं पाहिजे. खरं तर हे मिनाब, हे जे ठिकाण आहे, हे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या जवळ आहे. हे दक्षिण इराणमध्ये असलेलं ठिकाण आहे. तेहरानपासून म्हटलं तर काही 100 किलोमीटर अंतर भरेल एवढ्या अंतरावरती हे शहर होतं. पण तरी देखील या शहराला का टार्गेट केलं गेलं हे समजत नाही. पण आता अमेरिकेचे जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, मार्को रुबियो, त्यांना विचारलं असता तर ते म्हणाले की अमेरिकेनं मुद्दाम कुठल्या शाळेला वगैरे टार्गेट केलं नाही, हे अनइंटेन्शनली झालेलं असेल, म्हणजे चुकून ही घटना घडलेली असेल. पण फक्त चुकून घडली म्हणून सॉरी म्हणणं सोपं आहे, पण या ज्या 150 मुलींचा जीव गेला तो परत येणार नाही, हे अमेरिकेला समजत नाही. आणि यालाच म्हणजे वॉर क्राईम जर कशाला म्हणत असतील तर ते यालाच म्हणतात. तर याबद्दल पुढे बोलताना मार्को रुबियो असं म्हणाले की याबद्दलची चौकशी सध्या डिपार्टमेंट ऑफ वॉर करत आहे आणि त्याच्यामध्ये काय रिपोर्ट येतोय, काय अहवाल येतोय ते आम्ही बघू आणि त्यावरती उत्तर देऊ. अर्थातच या गोष्टींचा वापर आता इराणमधले नेते आणि इराणमधले IRGC करणार नाही, असं होणारच नाही. इराणचे डिफेन्स मिनिस्टर अब्बास आराक्ची यांनी सांगितलं की हेच ते रेस्क्यू ऑपरेशन होतं जे अमेरिकेनं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रॉमिस केलेलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की इराणच्या लोकांना आम्ही रेस्क्यू करू आणि अशा प्रकारे जवळजवळ 160 मुलींची हत्या करून त्यांना रेस्क्यू केलंय. याचबरोबर मग अब्बास आराक्ची यांनी त्या मुलींच्यासाठी जो खड्डा खणलेला होता, जे 160 खड्डे खणलेले होते, त्याचा एक फोटो देखील घेतलाय आणि तो देखील सोशल मीडियावर टाकलाय की अमेरिका कशा पद्धतीने इराणला टार्गेट करते आहे हे दाखवण्यासाठी. या एका घटनेमुळे अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर इराणमध्ये जनमत बदलू शकतं. काही दिवसापूर्वी जे लोक सेलिब्रेट करत होते खामेनींच्या मृत्यूनंतर, ते लोक आता अमेरिकेच्या, इस्रायलच्या विरुद्ध बोलायला लागलेत. आणि अशा प्रकारे जर लहान मुलांना टार्गेट केलं जात असेल, त्यांच्या हत्या होत असतील, सिव्हिलियन्सला टार्गेट केलं जात असेल, तर इराणमधली सामान्य जनता ही इराणच्या IRGCच्या पाठीशी उभी राहील आणि इस्लामिक रिजीमच्या पाठीशी उभी राहील. त्यांना किमान या गोष्टीचा
गोष्टीचा तरी समाधान असेल की आपण अमेरिकेच्या दबावाला बळी पडलो नाही. भलेही मग भविष्यात त्याचे काय परिणाम होतील ते होतील, पण डोनाल्ड ट्रम्प यांना जे अपेक्षित आहे की बाहेरून युद्ध केलं जाईल, त्याच वेळेला इराणमधली जनता बंड करून उठेल आणि ही बंड करणारी जनता ही IRGCच्या नेत्यांना, मिलिटरी कमांडर्सना देशातल्या अंतर्गतच मारून टाकेल आणि सगळी सत्ता मग आपल्या ताब्यात घेईल आणि तिथं लोकशाही वगैरे येईल. या सगळ्या गोष्टी धुसर होत आहेत किंवा लांब जात आहेत असं अशा प्रकारच्या घटना बघितल्यानंतर वाटतं. अर्थातच अमेरिकेला देखील याची जाणीव असणार आहे, इस्रायलला देखील असणार आहे. पण अशा प्रकारच्या घटना, भलेही इराण चवताळलेला आहे, तो आजूबाजूच्या सगळ्या देशांच्यावर हल्ले करतोय, पण इराणकडे आणि IRGCकडे तसा ऑप्शन शिल्लक नाहीये, त्यामुळे ते हल्ले करत आहेत. पण अमेरिकेनं आणि इस्रायलनं जे हल्ले केलेत ते त्यांनी अत्यंत जबाबदारपणे केले पाहिजेत. अन्यथा इराणमधलं जनमत त्यांच्या विरुद्ध जायला आणि इराण हातचा निसटून जायला जास्त वेळ लागणार नाही, एवढंच आपण म्हणू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि अमेरिकेनं आणि इस्रायलने हे जे केलं याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.